थंडी सुरू झाली की तसं पाहिलं तर सगळ्याच भाज्या छान ताज्या ताज्या आणि हिरव्यागार येतात, पण त्यातल्या त्यात ना पालेभाज्या खूप छान मिळतात. तर म्हणूनच आज मी तुम्हाला पालकचं थालीपीठ करून दाखवणार आहे, आणि ते सुद्धा भाजणी न वापरता. तर आपण सुरुवात करूया. 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ. ही सगळी पिठं मिक्स करून मध्यम गॅसवर आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे. भाजताना आपल्याला तेल किंवा तूप वापरायचं नाहीये, ही अगदी कोरडीच भाजून घ्यायची. त्याचा रंग बदलू द्यायचा नाहीये. छान ह्याचा सुगंध सगळीकडे पसरायला लागलेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि एका बोलमध्ये काढून घेऊया. त्याच्यात आता पाव कप एवढी कणिक घालून घ्यायची. ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून धणे जिरे पावडर, 1 टेबलस्पून तीळ, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता इथे मी पालकाची एक जुडी घेतली होती, त्यातली अर्धी पालकाची पानं कापून घेतलेली आहेत, ती घालून घेऊया. हे सगळं मिक्स करून बाजूला ठेवायचंय आणि आता एक वाटण तयार करून घ्यायचंय. इथे पाव कप कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, ह्याचे मी छोटे तुकडे करून घेतलेत, 6-7 लसणाच्या पाकळ्या. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता जी पालकाची जुडी होती, यातला उरलेला अर्धा पालक जो आहे तो स्वच्छ धुवून ह्याच्यात घालून घेऊया. ह्यात थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. पालकचं जे वाटण केलं होतं ते आता ह्याच्यात घालून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून थालीपीठाचं पीठ भिजवून घ्यायचंय. पालकाला सुद्धा पाणी सुटतं आणि हे जे आपण वाटण केलेलं होतं त्याच्यातही थोडंसं पाणी आपण घातलं होतं, त्यामुळे जास्त पाणी घालायची काहीच आवश्यकता नाही आहे. थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे. मी एकीकडे तवा सुद्धा गरम करायला ठेवलाय. आता हा जो बटर पेपर आहे ह्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. इथे आता या पिठाचा एक असा छान मोठा गोळा घ्यायचा आहे. गोळा इथे ठेवायचा आणि जसं आपण थालीपीठ थापतो तसं थापून घ्यायचं. थालीपीठ थापताना थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा. थोडीशी जाडसरच ठेवायची, खूप पातळ नाही करायची. आता इथे एक छोटंसं असं होल करून घ्यायचं. हे केल्यामुळे काय होतं, तेल छान आत जातं आणि थालीपीठं खुसखुशीत खमंग भाजली जातात. तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं. हे जे थालीपीठ आहे ते आता मी असं सोडवून घेते आणि हे तव्यावर घालून घेऊया. थोडंसं तेल असं वरून सोडायचं. मध्यम गॅसवर ही थालीपीठं छान शेकवून घ्यायची. एकदा उलटून पाहूया. एका बाजूनी छान शेकलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूनी पण हे व्यवस्थित आपण शेकून घ्यायचंय. एकदा उलटून पाहूया. बघा, या बाजूनी सुद्धा छान खरपूस असं हे थालीपीठ झालेलं आहे. हे आता काढून घेऊया. अशा प्रकारे सगळी थालीपीठं आपण करून घेऊया. खुसखुशीत आणि पौष्टिक अशी पालकची थालीपीठं तयार आहेत. थंडीच्या सीझनमध्येही नक्की करून पहा, त्याचा आस्वाद घ्या. आणि ही अगदी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, चटणी, सॉस किंवा चहा बरोबर सुद्धा. तर तुम्ही नक्की करून पाहायचे आहेत. आणि तुम्हाला अजून काही भाज्या वापरून थालीपीठांचे प्रकार किंवा इतर काही भाज्यांचे प्रकार हवे असतील तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात.